गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेलिंगचे असे रूल्स बघणार आहोत. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे स्पेलिंगमध्ये जे काही मिस्टेक होतात ते याच्या पुढे होणार नाहीत. गाईज, बऱ्याचदा असं होतं का तुम्ही कन्फ्यूज ज्यावेळेस लिहिता त्याचं स्पेलिंग काय, CONCIEVE का CONCEIVE, दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे? यामध्ये तुमचं सुद्धा कन्फ्युजन होतं का? तुमचं होतं की नाही मला माहित नाही, पण माझं तर नक्कीच होत होतं. पण ज्या वेळेस पासून मी हे रूल्स बघितले आणि त्याला स्पेलिंग बनवताना मी अप्लाय केलं, त्यावेळेस पासून माझं हे कन्फ्युजन बऱ्याचपैकी दूर झालेलं आहे. गाईज, असेच रूल आपण बघणार आहोत. जसं की कट, CUT, कट. आता इथे सी पासून स्पेलिंग स्टार्ट झाला आहे, पण सी चा जो उच्चार आहे कधी स होतो आणि कधी क होतो. तसंच जीचं पण आहे, कधी ज होतो त्याचा उच्चार, कधी ग होतो. तर कधी कुठे कसा त्याचा उच्चार चेंज होतो, किंवा कधी स चा उच्चार स करायचा आणि कधी क चा उच्चार क करायचा, हे सगळं आपण बघणार आहोत. If you're ready to improve your spelling, then let's start our today's video. First rule आहे guys, EI आणि IE कुठे येतात याच्यामध्ये बघा. एखाद्या वर्डच्या स्पेलिंग मध्ये जास्त करून म्हणजे जास्तीत जास्त करून सी च्या नंतर EI येतं. म्हणजे एखादा वर्ड आहे त्याच्यामध्ये जर कुठे सी असेल त्याच्यानंतर जास्तीत जास्त काय येतं, EI येतं. आता याचं आपण काही एक्झाम्पल बघूया. जसं की मी पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक एक्झाम्पल दिलं, कन्स्यू, CONC, इथे सी आलं त्याच्यानंतर EI येईल, EIVE. क्लिअर? तसंच आहे DCU, DEC, सी च्या नंतर बघा EI आलेला आहे. तसंच रिसीव, इथे सुद्धा सी च्या नंतर EI आलेला आहे. प्रिसीव, इथे सुद्धा सी च्या नंतर EI आलेला आहे. तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता हे बघा, EI कुठे येतं हे तुम्हाला कळलं. या सगळ्याला एक्सेप्शन सुद्धा असतात. गाईज, असं नाहीये की मी तुम्हाला हा रूल सांगितला म्हणजे 100% सगळं याच वाईज येईल, असं नाही. इथं काय असतं, जास्तीत जास्त याचं ऑब्झर्वेशन असतं. जास्तीत जास्त कशानंतर काय येतं या वाईज हे रूल ठरलेले असतात. तेव्हा याला काही एक्सेप्शन सुद्धा असतील, ते तुम्हाला स्पेलिंग पाठ करावे लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील. याला दुसरा कोणताही वे नाही की ते कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं. क्लिअर? आता इथे बघितलं की आपण EI कुठे येतं. तसंच जर स्पेलिंग मध्ये सी च्या ऐवजी दुसरं लेटर येत असेल, एखाद्या वर्ड मध्ये त्याच्या स्पेलिंग मध्ये सी च्या ऐवजी जर दुसरं लेटर येत असेल तर तिथे तुम्हाला IE लिहायचं आहे. एक्झाम्पल बघा, रिलीव, आता इथे बघा CI वगैरे काही आलेलं नाहीये. इथे आपण सी च्या नंतर काय केलं होतं, EI लिहिलं होतं. आता इथे सी आलं नाहीये म्हणून इथे काय लिहायचं आहे तुम्हाला, IE लिहायचं आहे. तसंच अचीव, इथे सुद्धा बघा IE लिहिलेला आहे आपण. बिलीव, आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता जसे की प्रोटीन आहे, वियर्ड आहे, हे काय आहे, त्याचे एक्सेप्शन आहेत. असे बरेच तुम्हाला भेटतील, ते तुम्हाला पाठच करावे लागतील. नेक्स्ट बघा, जेव्हा एखाद्या शब्दाच्या शेवटी फुल हे सफिक्स जोडलं जातं तेव्हा फुल FULL आहे, या LL मधला एक L काढला जातो. एक्झाम्पल बघा, आता इथे बघा हे आहे कलर. जर तुम्हाला याला फुल हे सफिक्स जोडायचं असेल तर कलरफुल, कलर प्लस फुल, तर इथे तुम्हाला हे दोन्ही एक कलरफुल लिहिताना तुम्हाला याच्यामधला फुल मधला एक L काढायचा आहे. आपलं स्पेलिंग काय होईल बघा मग, COLOURFUL, कलरफुल. क्लिअर? तसंच आहे थँक, हे जर थँकफुल लिहिलं तर याच्यातला सुद्धा एक L जाईल आणि थँकफुल असं लिहिलं जाईल. ट्रूथफुल, हार्मफुल, पॉवरफुल, युजफुल आणि होपफुल, इथे सगळ्यामध्ये आपण फुल हे सफिक्स जोडलेलं आहे. आणि हे
जेव्हा हे सफिक्स जोडून आपण एक वर्ड बनवतो त्यावेळेस तिथले जो FULL मधला जो डबल एल आहे त्याच्यामध्ये फक्त सिंगल एल राहील. क्लिअर? नेक्स्ट, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी किंवा एखादा वर्ड डबल एल न संपतो आणि त्यात कोणताही एखादा सफिक्स जोडला जातो, त्या शब्दात सुद्धा एक एल तुम्हाला काढायचा आहे. डबल एल मधला एक एल तुम्हाला काढायचा आहे. कधी? सफिक्स जोडल्यानंतर. क्लिअर? फॉर एक्झाम्पल बघा, आपण लिहितो वेलकम. वेल प्लस कम, आपण हे कम हे सफिक्स जोडलेलं आहे. जसं आहे की वेलकम, वेल मध्ये काय केलं आपलं, कम हे आपण सफिक्स जोडलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही वेलकम एकत्र लिहिता त्यावेळेस तुम्हाला आपला जो पहिला वर्ड आहे वेल हा डबल एल न एंड होतो, म्हणजे संपतो. याच्यामधला ज्यावेळेस आपण सफिक्स जोडून तो एक शब्द बनवतो त्यावेळेस त्याच्यातला एक एल काढला जातो. म्हणजे वेलकमचं स्पेलिंग काय होईल? WELCOME, वेलकम. डबल एल जर लिहिलं तर ते रॉंग स्पेलिंग होईल. तसंच आहे फुलफिल. बघा, फुल मध्ये फिल हे सफिक्स जोडलं, फुलफिल, सिंगल एल येईल इथे सुद्धा. ऑलमोस्ट, इथे सुद्धा सिंगल एल येईल. ऑलरेडी, इथे सुद्धा बघा या सगळ्या ठिकाणी हे जे सफिक्स जोडले आहेत, फील आहे, मोस्ट आहे, रेडी आहे, कम आहे, हे जे सफिक्स जोडल्यानंतर जेव्हा आपण एक वर्ड बनवतो त्यावेळेस पहिल्या वर्ड मधला डबल एल न जो वर्ड एंड झालेला आहे त्याच्यातला एक एल काढायचा आहे. क्लिअर? लक्षात राहील. नेक्स्ट बघा, आता बघा टीला कुठं ट म्हणायचं, कुठं श म्हणायचं आणि कुठं च वाचायचं बघूया आपण. पहिल्यांदा बघा, जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी TION, TIOUS, TIAL किंवा TIENT येतं, असे सफिक्स येतात, तेव्हा तिथे तुम्हाला सीचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला श करायचं आहे. क्लिअर? फॉर एक्झाम्पल पेशंट, इथे बघा TIENT हे सफिक्स जोडलं आहे, इथे त्याचं श असा प्रोनाउन्सिएशन होतं याचं. तसंच कॉशियस, इथे सुद्धा बघा कॉशियस, शियस. नेशन, इथे सुद्धा बघा शच होत आहे. मार्शल, तसंच आहे मोशन, पार्शल. अशा प्रकारे, म्हणजे अशा ठिकाणी तुम्हाला टचं प्रोनाउन्सिएशन काय करायचं आहे? श करायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, आता बघा जिथं टचा उच्चार टच राहतो असे रेग्युलर बघा जे काही वर्ड्स आहेत, जसं की ट्रू आहे, टेक आहे, टोन आहे, टाइम आहे, ट्रॅव्हल आहे, टायगर आहे, असे बरेच वर्ड येतील तिथे टचा उच्चार तिथे टच होतो. जेव्हा एखाद्या स्पेलिंगच्या शेवटी TURE येतं किंवा TURY येतं किंवा TION येतं किंवा TUAL येतं, तिथे टचा उच्चार काय होतो? च होतो. फॉर एक्झाम्पल बघा ऍक्च्युअल, बघा इथे TUAL आहे, इथे त्याचं प्रोनाउन्स केलं कसं केलं जातं? चल, ऍक्च्युअल. नेचर, चर झाला आहे इथं. सजेशन, इथे सुद्धा च झालेला आहे. सेंचुरी, फर्निचर, क्वेश्चन, म्युच्युअल. लक्षात आलं इथं टचा उच्चार च कधी होतो, टचा उच्चार श कधी होतो, हे तुमच्या लक्षात आलेलं असतं. आणि टचा उच्चार टच राहतो. काही रेग्युलर मी तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत, ते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. याला दुसरा कोणताही रूल नाहीये की हा रूल, की बाबा हा रूल आहे की हा 100% म्हणजे 100% त्याला मॅच होतो आणि त्या रूल वाईज तुम्ही गेले तर तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही. असा कोणताही रूल नाही. याचे ऑब्झर्वेशन्स असतात, त्या ऑब्झर्वेशन सगळ्यात जास्त ऑब्झर्वेशन येतं तो रूल बनला जातो. क्लिअर? नेक्स्ट, आता बघा सीला स आणि क केव्हा उच्चार करायचा? सीचा स आणि क केव्हा उच्चार करायचा? बघा, जेव्हा शब्दात म्हणजे स्पेलिंग मध्ये शीच्या नंतर ई किंवा आय किंवा वाय येतं, ई आय किंवा वाय येतं, तेव्हा सीला स असा त्याचा उच्चार करायचा आहे, स उच्चार करायचा आहे.
मला वाटतं बऱ्याच जणांचा हा मोस्ट कन्फ्युजिंग टॉपिक होता. आता तुम्हाला क्लिअरिटी झालेली असेल. फॉर एक्झाम्पल बघा, सिटी, CITY. बघा इथे सीचा उच्चार स होतो. सिटी आहे, सर्टन आहे, सायकल आहे, पॉलिसी, बॅलेन्स. क्लिअर झालं? नेक्स्ट, जेव्हा स्पेलिंग मध्ये सीच्या नंतर EIY ला सोडून कोणतं पण दुसरं लेटर येतं, सी ला क प्रोनाऊन्स करायचं आहे. सी ला क प्रोनाऊन्स करायचं आहे. जर EI आणि Y आलं तर सी ला तुम्हाला स प्रोनाऊन्स करायचं आहे. आणि समजा EI किंवा Y यापैकी याला सोडून दुसरे कोणतेही लेटर आले तर तिथे सी ला तुम्हाला क प्रोनाऊन्स करायचं आहे. एक्झाम्पल बघा, क्लिअर. बघा इथे सीचा उच्चार क होत आहे. कट, टॉपिक, बघा इथे सीचा क झालेला आहे. कनेक्ट, कॉमन, कमेंट, सिटीजन. क्लिअर? जर स्पेलिंग CEAN किंवा CIAL किंवा CIOUS किंवा CIENT असेल, असा शेवट होत असेल एखाद्या वर्डच्या स्पेलिंगचं, तिथे सीचा उच्चार बऱ्याचदा काय होतं, श असा होतो. कधी? जर स्पेलिंग मध्ये CIAN, CIAL, CIOUS किंवा CIENT याने एखाद्या स्पेलिंगचा शेवट होत असेल, म्हणजे शेवटीला येत असेल, तर तिथे सचा जो उच्चार आहे बऱ्याचदा काय होतो, श हा होतो. फॉर एक्झाम्पल बघा, बेनिफिशियल आहे, स्पेशल आहे, प्रिसियस आहे किंवा ओशन आहे. क्लिअर? आय होप गाईज हे 5 स्पेलिंगचे जे काही रूल्स आहेत तुम्हाला नक्कीच हेल्पफुल असणार आहेत आणि तुम्ही आता बऱ्यापैकी म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे स्पेलिंग लिहू शकणार आहात. गाईज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर गाईज कमेंटमध्ये मला सांगा. मी अशाच प्रकारे अजून काही स्पेलिंग बद्दल जे काही रूल्स असतील अजून पुढचे व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन.